सर्व पालक, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी ते मी स्नेहपूर्वक स्वागत करतो। स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा भारत देश, स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा भारत देश, आम्ही सारे एक नांदतो जरी नाना जाती नाना वेश। व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकदा स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले आणि आपलं बलिदान दिले। आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। भारतात संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली, पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली। म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो। आपला देश जगातील एक मोठा लोकशाही असणारा देश आहे। लोकशाही राज्य म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय। हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला। त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता सुरू झाली। मी तिचे मूल आहे, तीच मनात जागवते, वाढवते। सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय हेही याच देशाची लेकरे आहेत। त्यांचीही जन्मभूमी हीच आहे, म्हणजे सर्व भारतीय हे माझी भावंडे आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे, जसे माझ्या आईवर माझे प्रेम आहे, तसेच माझ्या जन्मभूमीवर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। माझ्या देशाचा इतिहास प्राचीन आहे, हजारो वर्षांचा आहे। माझे पूर्वज ज्ञानाने, पराक्रमाने आणि संपत्तीने समृद्ध होते। त्यांनी अनेक चांगल्या प्रथा परंपरा निर्माण केल्या। माझ्या देशात खानपान, पेहराव, चालीरीती, भाषा, मते, पूजा पद्धती, हवामान, सण उत्सव इत्यादींची विविधता आहे। या सगळ्या विविधतेमुळे माझा देश सुंदर झाला आहे। या विविधतेचा
माझ्या पूर्वजांनी आदरच केला त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. इतकी थोर परंपरा आणि अनेक प्रकारच्या मतांविषयी मला आदर आहे, अभिमान आहे. हीच परंपरा मी पुढे चालवेन. तसा प्रामाणिक प्रयत्न सतत करेन. माझ्या थोर पूर्वजांचा वारसा सांभाळेन. त्यासाठी मी स्वतःला योग्य बनवेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे पालक, शिक्षक आणि वयाने मोठ्या असलेल्या सर्वांचा मी आदर करेन. सर्वांशी चांगला वागेन. त्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकत आलो आहे, आणखी शिकेन आणि एक उत्तम जबाबदार नागरिक होईल. भारत माता की जय. सर्व मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी यांचं मी शाळेच्या वतीनं शब्दसुमनांनी स्वागत करतोय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारी हा एक लोकशाहीचा सण आहे. भारताची राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनामध्ये भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तोच दिवस लक्षात ठेवून आणि त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला आहे. देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार. हम ना किसी से डरते हैं, ना किसी से मरते हैं. हम दीवाने वतन के हैं, मोहब्बत वतन से करते हैं. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. काल सोलानंतर स्वराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू किस काम की, पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू नहीं तो आंखों किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की, जिंदगी किस काम की. ना पूछो जवानों से कि क्या हमारी कहानी है, हमारी पहचान है, हम हिंदुस्तानी है. आज आपण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत आणि हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि आपले संस्कृती गीत आज आपण 26 जानेवारी म्हणजे आहे 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. माझे 2 शब्द बोलून मी धन्यवाद करे. भारत माता की वंदे. स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते. कधी तिने पारतंत्र्य पाहिलं असेल तर कधी गुलामगिरी पाहिली असेल.
स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ अनेक शब्दात सांगता येणार नाही, इतका मोठा अर्थ आहे. आपण जर सर्वांनी आपल्याला खूप नशिबान समजायला आहोत की या स्वातंत्र्य भारतात आपण जन्म घेतला आहे, नाहीतर त्या अडचणी, पारतंत्र्याच्या अडचणी, गुलामगिरीच्या अडचणींच्या बेड्या आपल्या हातात घातल्या नाही गेल्या. त्यामुळे तर आपण सर्वांनी आपल्याला खूपच नशिबान समजायला पाहिजे. जेव्हा हा तिरंगा आपल्या डोळ्यात गुलामगिरीच काय, गुन्हेगारी याचं जाळं फसू नये किंवा वाढू नये म्हणून रात्रंदिवस प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 साली भारताचे संविधान सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचे जनक आहेत. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जाता जाता एवढंच बोलून जाते की दशकों से खिल रही है इसकी अद्भुत शान, दशकों से खिल रही है इसकी अद्भुत शान. मेरा भारत देश है महान, मेरा भारत देश है महान. जय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एवढं म्हणून मी माझं भाषण संपवतो. त्यानंतर पंकजा कैलास तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. हे अर्ज़ दीवाने की या बोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो. कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिगर में शामिल मेरा नाम हो. और तिरंगे का कफन हर किसी को नसीब नहीं होता है. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम विक्रांत दत्तात्रेय लोखंडे. आज 26 जनवरी, आज हम सब गणतंत्र दिन मनाते हैं. गणतंत्र दिन भारत का राष्ट्रीय त्योहार है. इस दिन 1950 में हमारा संविधान लागू हुआ था. हमारे वीर शहीदों ने अपनी जान देकर हमारे देश को स्वतंत्र और गणतंत्र बनाया. 26 जानेवारी भारताचा राष्ट्रीय सण आहे. भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस रखता आणि बंधुभाव माझे नाव आहे समीक्षा, राहणार गर्दी, तालुका जत, जिल्हा सांगली. टिप टिप टिपरी नाच ग जिपरी, नाचली जिपरी, फुगला घागरा, आल्या चक्रा, पडले जिपरी, पटकन घरी. मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल तुटला, या कहाणीचा धक्क पडला, प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळ. गुरुजन वर्गांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव तेजस्विनी संभाजी बनगर, न्यू इंग्लिश
इंग्लिश स्कूल डोरली इयत्ता 9वी मध्ये मी शिकत आहे. आज 76वा प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा व गौरवाचा दिवस असतो. तत्पूर्वी मित्रांनो, आपण कोणाच्या दबावाखाली न जगता आपण स्वतःच्या मर्जीने जगत आहोत, म्हणजे स्वातंत्र्याने जगत आहोत. हे कोणामुळे शक्य झाले तर हे शक्य झाले ते शूरवीर सैनिकांमुळे शक्य झाले. मित्रांनो, 26 जानेवारी हा दिवस का रहे हैं. आप सभी को गणतंत्र के दिन शुभकामनाएं. गणतंत्र दिन भारत का राष्ट्रीय पर्व है. इसी गणतंत्र दिन 1950 में भारत का संविधान लागू हुआ. जय हिंद, जय महाराष्ट्र. उभा गोंधळी भवानीचा तुझ तळपली अग उसळली युद्ध जळकली आई ग. बंद विनला बेत विनला भाव विनला आई ग. मध्ये करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहल आहे. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरा करीत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला, पण खरे स्वातंत्र्य मिळाले 26 जानेवारी 1950 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली. आज 26 जनवरी और हम सभी गणतंत्र दिवस मनाने रहे हैं. आज का दिन हम सभी देशवासियों के लिए बहुत ही बड़ा दिन है. हम अपनी भारत माता से दूर तय करते हैं. विश यू वेरी हैप्पी रिपब्लिक डे. रिपब्लिक डे इज अ नेशनल फेस्टिवल. I wish you very happy Republic Day. We should respect the Constitution. I love my country very much. I am proud to be an Indian.
year. On 26th January 1950, the Constitution of India is the national festival in India. The Constitution of India is the supreme law of India. Dr. Bhimrao Ambedkar is the father of our Indian Constitution. Republic Day is a national festival in India. I am proud of that. I am कुठे जुळाला चाले नव्हते सलाला चालता चालता पडले बस मध्ये चढले गड्ड्यात टरले विचारले तो कोणाचा की माझ्या आईचा नाही करायचा अंगवाईच्या मुलांचा. Principal, teachers, parents and all my dear friends. My name is Shreya. I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January. We celebrated 76th Republic Day. On this day, Constitution come into force on 26th January 1950. The Constitution of India, the supreme law of India. I love my country very much. Today 26th January we are celebration Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. Our constitution come into us on 26th January 1950. Our constitution is the स्वतंत्र दिवस आया है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जैसा कि हम सभी जानते हैं कि आज 26 जनवरी है। आज हम भारत के 76वें गणतंत्र दिवस मनाने के लिए यहाँ एकत्र हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ, लेकिन 26 जनवरी 1950 को हमारा भारत देश स्वतंत्र हुआ, संविधान लागू हुआ। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर हमारे देश का संविधान का जनक कहा जाता है। हमारे देश का स्वतंत्र और गणतंत्र बनाने के लिए यहाँ गणतंत्र अनेक
देशासाठी आणि आपल्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदा राहुल आहे. मी आज तुम्हाला 26 जानेवारी बद्दल काही 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. उत्सव 3 रंगांचा आबाया सजला, उत्सव 3 रंगांचा आबाया सजला, नतमस्तक मी त्या सर्वांनी त्यांनी भारत देश घडवला, त्यांनी भारत देश घडवला. एवढेसे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जाता जाता एवढेसे बोलावे असे वाटते की जाता जाता एवढेसे बोलावे असे वाटते की पानी पीना है तो ग्लास में पियो, बॉटल में क्या रखा है. प्यार का चमन, मेरा दिल मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते हिसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन, मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन. सदस्य आणि इथे जमलेले सर्व माझे बालमित्र बंधू आणि भगिनी ह्या सर्वांना माझा नमस्कार. मी निर्मला दादासो पवार ह्या डोरली गावामध्ये CRPचं काम करते. CRP म्हणजे महिला बचत गटांचा समूह एकत्र करून त्यांना समूह बांधून ठेवायचं काम करते, जेणेकरून महिलांची आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी. आणि आमच्या ह्या महिला बचत गटांना महत्वाची गोष्ट आपल्या गावकऱ्यांनी एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपण कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे आपण पार पाडलेला आहे. आणि मला गावकऱ्यांना एक नम्रतेची विनंती करायची आहे, आपण आपलं गाव कसं पुढे नेता येईल किंवा स्वच्छता ठेवता येईल, आपल्याला एक जरा अजून वेगळं काहीतरी करायचं आहे. प्रत्येकाचं काम आहे असं एका दोघांनी करून कोणतंही गावाचा विकास होणार नाही. प्रत्येकाने सहभाग होऊन प्रत्येकाने माझं काही ना काही या गावासाठी देणं आहे म्हणून प्रत्येकाने गावासाठी पुढे यायचं आहे आणि आपलं गाव कसं स्वच्छ होईल. जरी कोण बाहेरच्या गावातून व्यक्ती आला तर डोरली कसं आहे म्हणलं तरी आपलं प्रत्येकाचं त्याचं योगदान आहे. कोणत्याही एका व्यक्तीचं हे योगदान नाही. सर्वांनी
गावाची स्वच्छता असेल, आता गावातल्या व्यक्तींना एक विनंती, आपल्या घरासमोरचा परिसर कसा स्वच्छ ठेवतोय आपण, एक ना एक झाड लावायचं. जे आपण आपली मुलं शाळेमध्ये वेळेवर पाठवून आपली मुलं आकाशाला गवसती कशी घालतील हे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाच्या अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. शिक्षक वर्ग आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाने योग्य लक्ष घालून चांगलं मार्गदर्शन करून आपले विद्यार्थी कसे वरती जातील, निरनिराळ्या पोस्टवरती इंजिनियर, डॉक्टर, वकील चांगलं शिक्षण घेऊन मार्गदर्शक सातोटीबद्ध शिक्षण द्यावं आणि वेळोवेळी मुलाला चांगलं मार्गदर्शन करून आपली पोरं नामवंत बनवावी. मुलीसाठी एक मार्गदर्शन आपलं आपल्या सरकारने. हॅलो, तुम्हाला या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आमच्या डोरली सर्वसेवा सोसायटी आणि ग्रामस्थाच्या वतीनं मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. एक महत्वाची बाब म्हणजे या डोरली गावामध्ये गेल्याच महिन्यामध्ये 1/1/2025 रोजी नवीन तडफदार आणि नवीन वर्गाचे तरुण तडफदार आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी सांगितलं तर ब वर्गामध्ये घाला, मी 5 कोटी रुपये देतो. पण रात्रीच मला एक त्यांनी फोन करून सांगितलंय की तुमचा ब वर्ग कधी व्हायचा तेव्हा उद्या, पण मी 31 मार्चच्या अगोदर मी तुम्हाला या देवस्थानसाठी 1 कोटी रुपये दिलेत त्यांनी. तर त्याचं तुम्ही अभिनंदन करावं, मी तुम्हाला याची शुभेच्छा देतो. आता आभार मानावं. हॅलो, 26 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि आता ही चिमुकली मुलं सकाळपासून या ठिकाणी बसलेले आहेत, तरी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, या कार्यक्रमात शोभा वाढवली. त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं आणि ग्रामपंचायत आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण सर्वांचा आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर